पण बाबासाहेबाच्या पुण्याईने आज आम्ही हजारोचे कपडे घालतो. सुटा बुटात टाय करत बाबासाहेबांनी मला आणलं. अरे इथं भरणी पोटाच्या रोटी वाडा म्हणे माय रोटी. अरे रोटीच काय, पाण्यासाठी सुद्धा बाबासाहेबाला संघर्ष करावा लागला. पाणी सुद्धा कोणी आम्हाला देत नव्हतं. वामन दादाची एक गीत आहे, लय नाही मागत भर माझं इवलस गाडग, पाणी वाढग माय पाणी वाढग. अरे काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तलावात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तलावात पाणी होतं, पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण बाबासाहेबाच्या पुण्याईने बंददार आज खुली झाली आहे. काळाची ही काळ तुझी सारी मुले झाली आहे. अरे वाहिले ते काल नैनातून मनोज राजा, त्यात आमच्या आसवाची आज खुली झाली आहे. इथं भरणी अरे इथं भरणी आणि पोटाच्या मनी रोटी वाढ
बसवून घ्यावं लागायचं. हुशार पण दाखवायची गरज नव्हती. नाहीतर मग अरे नव्हतं तुला रे ज्ञान, नव्हतं सुधर काम. कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. अरे कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. कोई स्कूल में बैठकर अपना सबक सीख कर चला गया. लेकिन एक अछूत का बेटा स्कूल के बाहर खड़ा रहा, बहुत पढ़ा लिखा. एक अछूत का बेटा स्कूल के बाहर खड़ा रहा, बहुत पढ़ा लिखा, और इस पूरे भारत की तकदीर लिख कर चला गया. तकदीर लिख कर चला गया. आम्हाला गाण्याला संधी मिळाली नसती, तुम्हाला ऐकायला संधी मिळाली नसती, कोणी कोणाचं ऐकलं नसतं. म्हणून अरे आमचं भाषण सांगा ऐकलं. ऐकून जागरूक ठेवा तुझ्या डोक्यामध्ये. अरे तुमच्या माझ्या शेवट सादर करते. या गीताचे कवी माझे मोठे बंधू आदरणीय कैलास दादाराव हातगाववरून लिहितात आणि या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि गायक आदरणीय कैलास दादाराव यांचे सुपुत्र आज आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आहेत, तबला वाजवण्यासाठी आहेत. एकदा जोरदार अंगावरती भारी कड्याने लिहिला आणि रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आणि आजही लोक घाबरतात आम्हाला पाहून, कारण आमचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला.